झोप होते का शांत रात्रीची? होते ना. काय विचार करतात? विचार काय नाही, हा. लगेच झोपतो, 5 मिनिटं झोपतात. विचार चिडचिड होते का जास्त? होतो. घरात आल्यावरच होतं. गॅसेस होतात का? पोट गच्च होते का? हा, तेच, मोशन तेच. क्लिअर होते का? मेन डायजेशनचाच प्रॉब्लेम दिसतोय बरं का. बाकी हार्ट वाईज वगैरे सगळं चांगलं दिसतंय आणि थोडं स्ट्रेस होते, ताणतणाव होते असं दिसतंय. थोडी शुगर बॉर्डरवर दिसते. बाकी तुम्हाला काय त्रास होते सांगा. त्रास काहीच तसं त्रास नाही काय होत. बरं वाटलं का पंचकर्म केल्यानंतर? हो, बरं वाटलं. बाकी तुम्हाला काय त्रास झोप होतो लगेच सांगा. लागते, असं काही झोपलं की 5 मिनिटात झोपतो. बाकी डोळ्यांना थोडं म्हणजे असं हे होतं, डोळे दुखतात. बर, मग थोडं डोळ्यांना दिसायला अंधुक वाटतं का? हा, ते थोडं हे केले मी आता. मी चष्मा वगैरे वापरतो. दिवसभर मी पीसीवरती काम असतं ना, संध्याकाळचं वगैरे. त्याच्यासाठी ना नेत्र तर्पण म्हणून असतं. डोळ्यांना ना तुपाने मसाज केला ना की खूप स्ट्रेस रिलीज होतं. आणि काय करायचं, हे स्क्रीन आहे तर कंटिन्युअस आपण 8-8 तास बसतो ना, तर ते काय करायचं, अर्धा तासांनी रिमाइंडर लावायचं. आणि डोळे असे असे ब्लिंक करायचे. थोडे हाताचं घ्यायचं आणि डोळ्यांना लावायचं. रोज असं केलात ना की ते डोळ्यांवर ताण होणार नाही. सिम्पल गोष्ट. आणि रोज कंपल्सरी 2 चमचे तूप खा. त्याच्याने डोळ्यांचा त्रास कमी होतो. कारण हे डोळे कसे पित्ताचे आहेत, म्हणजे अग्नी. जे अग्नीचं शमन कोण करतं तर तूप करतं. म्हणून रोज जेवणामध्ये तूप असावं, पण गाईचंच तूप पाहिजे. देशी गाईचंच चांगलं. बाकी चांगलं आहे. एकदा HbA1c बघून घ्या. शुगरचाच विषय याच्यासाठीच मी आलो होतो. आणि त्याच्यामुळे मी आले पण. चिडचिड होते का जास्त? होते ना, चिडचिड होते. पायांच्या चिडचिड होते फक्त माझ्यावरती, चिडचिड. आता दुसरं कोण आहे त्यांच्या जीवनात ते चिडचिड करायला? पायांची आग खूप होते, पाय दुखतात, विकनेस वाटते, चिडचिड होते असं दिसतंय. आणि झोप एक शांत होत नाही असं दिसतंय. केस वगैरे गळत आहेत का? शुगरकडेच नाडी लागतीये. आणि तुमचं पण फॅटी लिव्हर होताना दिसते. पण काय, डायबिटीज असलं की ते फॅटी लिव्हर होतं. अतिरिक्त फॅट्स सगळे लिव्हरमध्ये डिपॉझिट होतात. त्याच्यामुळे शुगरच नॉर्मल करून ठेवली की प्रॉब्लेम सॉल्व.